नमस्कार विद्यार्थी मित्र हो. SBI रिक्रुटमेंट 2021 या सदरामध्ये टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये SBI या पब्लिक सेक्टर बँकेनं ज्युनियर असोसिएट म्हणून पदवीधरांना जी काही उत्तम संधी दिलेली आहे त्या संधीच्या दृष्टीनं आपण या ॲडव्हर्टाइजमध्ये एलिजिबिलिटी काय आहे या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत विथ प्रोफेसर वीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम ज्याला आपण ज्युनियर असोसिएट असं म्हटलं जातं, बाकीच्या बँकेच्या दृष्टीनं ज्युनियर असोसिएट हे पद इक्विव्हॅलंट विथ द क्लर्क आहे. बँकेमध्ये 2 पोस्ट साठी साधारणपणे आपल्याला ॲडव्हर्टाइज येताना दिसून येते, ज्याला आपण PO असं म्हटलं जातं, प्रोबेशनरी ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर. आणि दुसरी जी काही वॅकन्सी किंवा ॲडव्हर्टाइज येत असते ते क्लेरिकल पदासाठी असते, लिपिक पदासाठी असते. परंतु SBI मध्ये लिपिक पदाला, क्लेरिकल पदाला एक सुंदर असं नाव दिलेलं आहे, ज्युनियर असोसिएट म्हटलेलं आहे. आता या पदासाठी आपल्याला जे काही अप्लिकेशन्स करायचं आहे ती साधारणपणे 27 एप्रिल 2021, तर जी काही शेवटची डेट आहे ती 17 मे 2021 आहे. त्यामुळं या दोन्ही डेट आपल्याकडे मेन्शन्स करा आणि या 2 डेट जर असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण डेफिनेटली याला क्रॅक करू शकतो. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी आज प्रथमच या SBI ज्युनियर असोसिएट हे काय आहे याची देखील माहिती तुम्हाला या ॲडव्हर्टाइज थ्रू मिळेल. जे काही चेंजेस होतात येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या पद्धतीने अपडेट करत असतो. नेक्स्ट, यातून जी काही परीक्षा होणार आहे आपल्याला टेंटेटिव्ह डेट दिलेले आहेत. प्रथमच असं होतं, कोविड किंवा ही पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे जी काही फर्स्ट फेज किंवा आपण ज्याला प्रिलिमिनरी एक्झाम म्हटलं जातं ती जून 2021 ला होणार आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात तर मेन एक्झाम जी काही होते या ठिकाणी तुम्हाला जुलै 2021 ला होणार आहे. म्हणजे या पदासाठी हे क्लेरिकल पद असल्यामुळे आपल्याला इंटरव्ह्यू आहे का, तर त्याचं उत्तर डेफिनेटली नो इंटरव्ह्यू असेल. एक्झाम कशी होणार आहे, तर एक्झाम ही मागेही ऑनलाईन होत होती आणि आताही ऑनलाईन होणार. 2 मुद्दे आपण या ठिकाणी नमूद केले. नेक्स्ट पॉइंट, टोटल जर वॅकन्सी जर पाहिल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये तर या 5000 प्लस आहेत. आणि जे काही SBI न ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीनं भारताचे जे काही विविध सर्कल केलेले आहेत त्या सर्कलमध्ये महाराष्ट्र या सर्कलसाठी जे काही कॅन्डिडेट अप्लाय करतात त्यांना मराठी भाषेचं वाचन, लिखाण, ग्रहण करणं या स्वरूपाचं लँग्वेज असणं किंवा या स्वरूपाच्या लँग्वेजवर प्रोफिशियन्सी असणं सर्वात महत्वाची रिक्वायरमेंट आहे. म्हणून या ठिकाणी जे कॅन्डिडेट मेन एक्झामला सिलेक्ट होतील त्यांना मराठी येतंय का, वाचता येतंय का, लिहिता येतंय का, बोलता येतंय का हे चेक करण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे किंवा कुठली टेस्ट आहे का हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर 5000 पैकी महाराष्ट्रासाठी जवळजवळ आपल्याला 640 वॅकन्सी दिसून येतात. कम्पॅरेटिव्हली हा आकडा या काळामध्ये खूप मोठा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी बँकिंग, SSC किंवा MPSC साठी तयारी करत असेल, इव्हन UPSC साठी तयारी करणारे विद्यार्थी ऍटलिस्ट एकदा ही एक्झाम देऊन पहा. कदाचित मे बी तुमचा अप्रोच हा बदलू शकतो. या ठिकाणी मी प्रत्येक कॅटेगरी वाईज, प्रवर्गावाईज वॅकन्सी मेन्शन्स केलेल्या आहेत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जे विद्यार्थी इकॉनॉमिक वीकर सेक्शन मधून अप्लाय करणार आहेत तर त्या ठिकाणी अप्लाय करत असताना पर्टिक्युलरली जो काही आपल्याला मागील वर्षाचा जो काही इन्कम आणि असेट सर्टिफिकेट आपल्याला जॉईन करण्याची रिक्वायरमेंट केलेली आहे, ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला हे इन्कम आणि असेट सर्टिफिकेट तुम्हाला त्या पद्धतीनं मेन्शन करावं लागेल. ते असाल तरच तुम्ही EWDS जी काही कॅटेगरीज आहे तिचं रिलॅक्सेशन किंवा तिच्या वॅकन्सीसाठी एलिजिबल असाल. OBC साठी देखील एक लक्षात ठेवा, सर्वच OBC नाहीये, तर ज्या OBC कॅन्डिडेटचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल त्यांनाच OBC या कॅटेगरीच्या अंतर्गत येणारे वॅकन्सी आणि एज रिलॅक्सेशन मध्ये तुम्हाला सवलत देताना दिसून येईल. जर NCL नॉन क्रिमिलियरचं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला जनरल किंवा ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरावा लागेल. तीही काळजी आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण पॉइंट जर पाहिला तर कुठल्या वयापर्यंत, साधारणपणे हे 20 ते 28 वर्ष
या ठिकाणी वयोमर्यादा मेन्शन्स केलेली आहेत. बाकीच्या SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिसून येतंय, OBC साठी 3 वर्षाचं आहे आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी यासाठी आपल्याला 10 वर्षाचं रिलॅक्सेशन दिसून येतंय. आणि अगदी क्लिअरली मेन्शन्स केलेली आहे की जे काही कॅन्डिडेट्स आहेत, 2 एप्रिल 1993 नंतर त्यांचा जन्म होणं गरजेचं आहे किंवा 1 एप्रिल 2001 नंतर त्यांचं आपण असं म्हणूया की ती डेट जे काही आहे जन्मदिवस तो त्यानंतरचा नसावा. म्हणजे दोन्ही तारखेच्या दरम्यान ज्यांचा बर्थडेट असेल ते कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल असेल. तर जे काही फायनल इयरला सध्या स्टुडंट आहे ते डेफिनेटली या ज्युनियर असोसिएट या पदाला अप्लाय करू शकतात. नेक्स्ट आपण पाहणार आहोत की मला कुठलं क्वालिफिकेशन्स लागेल, मला किती मार्क्स लागतील. जर तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये असाल तर ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असाल तर तुम्ही देखील या परीक्षेला अप्लाय करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते इलिजिबल आहेतच, परंतु फायनल इयरला असणारे विद्यार्थी किंवा जे काही विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांना त्यांचे मार्कशीट, त्याचबरोबर त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हे साधारणपणे 16 ऑगस्ट 2021 या तारखेचं किंवा त्या अगोदरचं दाखवणं अपेक्षित आहे. ही पॉइंट आपण या ठिकाणी मेन्शन्स करा. कुठलेही मार्क्स जरी नसेल तर कम्पॅरेटिव्ह ऑल ओव्हर इंडियामध्ये ही एक्झाम्स होते, त्यामुळं या ठिकाणी आपल्याला जे काही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे, मेन एक्झामिनेशन्स आहे, त्यामध्ये आपल्याला चांगलं परफॉर्मन्स दाखवणं ही त्याची डेफिनेटली एक रिक्वायरमेंट आहे. या ठिकाणी आपल्याला 2 स्टेजेस आहे. इंटरव्ह्यू तर नाहीच आहे. प्रिलिमिनरी एक्झाम्स मध्ये आपल्याला 3 विषय येतात. या इंग्लिश लँग्वेज आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटीज आहे, रिझनिंग ॲबिलिटीज आहे. या ठिकाणी प्रत्येक इंडिव्हिज्युअल विषयाला सेक्शन वाईज टाइम हा एक फरक खूप महत्वाचा लक्षात घ्या. येस, सेक्शन वाईज टाइम दिलेला आहे, ऑनलाईन एक्झाम आहे, हाही दुसरा पॉइंट आहे. परंतु तुम्ही जे काही मेन एक्झामला क्वालिफाय होणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सेक्शन वाईज मार्क्स विचारात घेतले जाणार नाही. येस, मार्क्स विचारात घेतले जाणार नाहीत, हा सर्वात महत्वाचा आहे. नॉट बी द कन्सिडर. तर तुमचे आउट ऑफ 100 पैकी किती मार्क्स मिळालेले आहेत, ऍग्रिगेट मार्क्स, आणि बँक जे प्रत्येक कॅटेगरीसाठी ऍग्रिगेट मार्क ठरवेल त्याच्या जर पुढे तुम्हाला मार्क्स असेल किंवा त्याच्या एवढे जर मार्क्स असेल तर तुम्ही मेन एक्झामला जाऊ शकता. आणि ही जी काही एक्झाम असेल ती क्वालिफाईंग नेचर्स असेल, केवळ मेन एक्झामसाठी तुम्ही पात्र आहेत की नाही ते चेक करण्यासाठी असेल. आपण ऑनलाईन सांगितलं ही बँकेची एक्झाम्स आहे, या ठिकाणी आपल्याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल. जर तुमचा एखादा क्वेश्चन जर चुकला तर त्या क्वेश्चनसाठी जितके काही मार्क्स असाइन केलेले होते त्यातील 1/4 मार्क्स हे तुमचे मायनस होतील. त्यामुळं या गोष्टींचा जर आपण बारकाईने जर अभ्यास केला तर कदाचित आपल्याला अभ्यासाची दिशा येऊन जाते की बँकिंगच्या एक्झाम्स मध्ये आपल्याला प्रिसिजन आणि सेक्शन वाईज टाइम जो काही दिसतो ही रिक्वायरमेंट आपल्याला सांगते. प्रिसिजन बरोबर आपल्याला टाइम मॅनेजमेंट या 2 गोष्टींची रिक्वायरमेंट ही बँकेची एक्झाम क्रॅक करण्यासाठी गरजेचं आहे. मी जाता जाता जरी हे ऍड जरी असेल तर आपल्याला प्रिसिजन आणि टाइम मॅनेजमेंट हवं आहे. आता ही एक्झाम जे विद्यार्थी पास होतील त्यांना मेन एक्झामला क्वालिफाय केलं जाईल आणि साधारणपणे जी काही वॅकन्सीज आहे त्या वॅकन्सीच्या 10% विद्यार्थी प्रत्येक कॅटेगरी वाईज आपल्याला मेन एक्झाम मध्ये बँकेकडून त्यांना सिलेक्शन केलं जातं. आणि मेन एक्झाम्स मध्ये आपल्याला परत 2 विषय आपल्याला ऍड होताना दिसतात, ज्याला आपण फायनान्शियल किंवा जनरल अवेअरनेस असं म्हटलं जातं. दुसरा छोटासा साधारणपणे एक 10 to 50 मार्क्स असणारा हा कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचा सेक्शन आपल्याला ऍड दिसतो. नाहीतर प्रिलिमिनरीचे जे काही विषय आहे जनरल इंग्लिश, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग ॲबिलिटी, डेफिनेटली यांची लेवल ही प्रिलिमिनरी एक्झाम पेक्षा थोडीशी आपण त्याला म्हणूया हाय लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात. परंतु क्लेरिकल किंवा ज्युनियर असोसिएटची एक्झाम असल्यानंतर जे काही फायनान्शियल किंवा बँकिंग रिलेटेड अवेअरनेस आहे त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मार्क आहे, त्या दृष्टीने तुम्ही बारकाईने विचार करा. याही ठिकाणी आपल्याला सेक्शन वाईज टाइम दिसतो, परंतु या ठिकाणी सेक्शन वाईज मार्क्स हे कन्सिडर केले जात नाही. तर तुमचे टोटल ॲग्रिगेट मार्क्स बँकेने जे काही ठरवलेले आहेत, जो काही कट ऑफ ॲग्रिगेट मार्काचा ठरवलेला आहे तोच तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी गृहीत धरला जाईल. परंतु ही मेन एक्झाम्स असल्यामुळे या ठिकाणी बँक जे काही ठरवेल ते प्रत्येक कॅटेगरी वाईज त्या कॅन्डिडेटला मिनिमम पर्सेंटेज टोटल ॲग्रिगेटच्या
हा खूप महत्वाचा वर्ड आहे. टोटल ऍग्रिगेटच्या मिळणं गरजेचं आहे. म्हणजे टोटल मार्क जर 200 जर असेल आणि जे काही ऍव्हरेज मार्क मिळतील सर्व कॅन्डिडेटला त्याच्या काही पर्सेंटेज मार्क्स ही बँक डिझाईन करणार आहे किंवा डिसाईड करणार आहे. ही टोटली बँकेच्या डिस्क्रिप्शन पॉवर मध्ये येतं. ही गोष्ट मेन एक्झामला देखील आपल्याला 1/4 निगेटिव्ह मार्क सिस्टीम असणार आहे आणि यानुसार जे कॅन्डिडेट या परीक्षेसाठी क्वालिफाईड होतील नंतर त्यांची जी काही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जी काही चेक केली जाणार आहे. तर साधारणपणे लँग्वेज साठी तुम्हाला काय चेक केलं जाईल तर तुमचे 10वीचे आणि 12वीचे सर्टिफिकेट यामध्ये लँग्वेज मध्ये तुम्हाला मराठी भाषा असा जर उल्लेख जर असेल तर तुमची कुठली टेस्ट घेतली जाणार नाही. त्यामुळं लँग्वेजसाठी किंवा मराठी भाषेचं तुमचं रीडिंग रायटिंग किंवा बोलण्याची जी काही इफिशियन्सी आहे ती करण्यासाठी कुठली टेस्ट नसेल. म्हणजे मेन एक्झाम मेनचे मार्क तुम्हाला ज्युनियर असोसिएट बनण्यासाठी एक अतिउत्तम संधी देतील हेही तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आपण पॉइंट जर पाहिला या ठिकाणी इमोल्युमेंट्स काय आहे किंवा पे स्केल काय आहे. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, SBI बँक आहे मुद्दाम मी तुम्हाला पे स्केल आणि दरवर्षी देणारी इन्क्रीमेंट तुम्हाला दाखवलेली आहे. तर साधारणपणे जर महाराष्ट्राचा जर विचार केला मुंबईमध्ये पहिल्यांदा जे काही तुम्हाला पेमेंट असेल ऑलमोस्ट 29,000 असणार आहे आणि या महाराष्ट्राच्या इतर भागांचा जर विचार जर केला तर हे पेमेंट तुम्हाला जात आहे एक 20,000 जात आहे. आणि पब्लिक सेक्टर बँक्स असल्यामुळे जे काही रिम्बर्समेंट आहेत किंवा ज्या काही पेन्शन स्कीम्स आहेत प्रोव्हिडंट फंड आहेत त्याचबरोबर काही मेडिकल किंवा लिव्ह फेअर काही अलाउन्सेस किंवा फॅसिलिटीज दिल्या जातात त्या देखील तुम्हाला मिळणार आहे. मला वाटतं महाराष्ट्रासाठी या 640 व्हॅकन्सी आणि या पॅन्डेमिक सिच्युएशन्स मध्ये जे विद्यार्थी इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात त्याही एक्झाम किंवा त्याही एक्झाम्स बरोबर विद्यार्थ्यांनी या बँकेच्या एक्झाम्स कशा असतात हे पाहण्यासाठी जरूर कनिष्ठ सहकारी असोसिएट या पदाचा किंवा या पोस्टचा विचार करा. परंतु जे प्युअरली बँकिंग साठीच पाहतात जरी ही क्लेरिकलची पोस्ट जरी असेल आणि तुम्हाला बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर जरी व्हायचं असेल तर या ज्युनियर असोसिएट त्यातल्या त्यात SBIचा जो काही प्रश्न विचारण्याची जी काही लेवल आहे ही कम्पॅरेटिव्हली आपल्याला मीडियम पासून हाय लेवलची दिसते. म्हणजे उद्या तुम्ही PO होणार आहात तुमचं स्वप्न आहे पण त्याचबरोबर आपल्याला जी काही फर्स्ट ट्रायल म्हणूया त्या ट्रायलकडे तुम्ही या SBI ज्युनियर असोसिएट परीक्षेकडे जरूर पहा. आणि क्लेरिकलसाठी एक महत्वाची गोष्ट ज्यांना महाराष्ट्र सोडून बाहेर जायचं नाहीये कारण या पदाची रिक्वायरमेंटच आहे तुम्हाला केवळ महाराष्ट्रामध्येच होल लाईफ तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल. म्हणजे असे जर कुणाची रिक्वायरमेंट असेल तर ते डेफिनेटली SBI रिक्रुटमेंट ज्युनियर असोसिएट या पदाला अप्लाय करू शकतात. या ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन्स करत असताना फी प्रत्येक कॅटेगरीसाठी किती लागणार आहे तीही आपल्याला मेन्शन्स केलेली आहे. आणि SBIच्या साईटवर तुम्ही जर गेलात तर या ठिकाणी मी तुम्हाला हा URL पण दिलेला आहे. हा URL तुम्ही मेन्शन्स केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं SBIची साईट ही ओपन होते. या SBI मध्ये करिअर सेक्शन्स मध्ये जी काही आपल्याला रनिंग होणाऱ्या ज्या काही प्लेट्स आहेत त्या पट्टीमध्ये आपण ही SBI ज्युनियर असोसिएट या पदासाठी अप्लाय करू शकता. तरी या 640 पदासाठी मनापासून तयारी करण्यासाठी टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तुम्हाला बेस्ट विशेष देत आहे. आणि मी जसं मेन्शन्स केलं उद्या POचं तुमचं स्वप्न आहे पण त्याची ट्रायल म्हणून या ज्युनियर असोसिएट एक्झामकडे तुम्ही जरूर पहा. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.